इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये व्हॉल्व्हल जवळचं चेंबर असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा होत आहे। कॅम्प 5 मधील कैलास कॉलनी चौकात व्हॉल्व्हल जवळचं चेंबर आहे। यामुळे परिसरातील सिद्धार्थ नगर येथील नागरिकांना गेल्या काही महिन्याभरापासून दूषित पाणी पुरवठा होत आहे। स्थानिक महिलांनी हातात पाण्याची बॉटल घेऊन पाण्याचा नमुना दाखवला आहे। या पाण्यातून दुर्गंधी येत असून हे पाणी वापरल्याशिवाय इतर दुसरा पर्याय नागरिकांसमोर नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना पोटाचे विकार होत असून वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे। महापालिकेचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक महिलांनी केली आहे। ते सिद्धार्थ नगर कैलास कॉलनीचा वॉल आहे, मेन वॉल आहे। त्या वॉलला आज खोलायला सांगितलं, खोलल्यानंतर त्यामध्ये आम्हाला माहित नव्हतं 3 महिन्यापासून ते घाण पाणी, ते बुवारीचं किंवा कसला तर चेंबूर आहे बाजूला, ते घाण पाणी त्याच्यामध्ये चालल्यानंतर मग नंतर आज आम्ही त्यांना बघितलं, बॉटलमध्ये काढल्यानंतर कळलं का तो पाणी घाणी गटरचं पाणी आहे आणि तोच पाणी आम्ही 3 महिन्यापासून पितो। सिद्धार्थनगरमध्ये जाणारा हा मेन लाईनचाच वॉल आहे आणि तो आपल्याला पिण्याच्या पाण्यामध्ये ते पाणी जाऊ राहिले। सिद्धार्थनगरमध्ये किती रहिवाशांची संख्या आहे? 350 लोक आहेत। नाही ना, आम्हाला आजच कळलं ते। हा, पुढे त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ ना आम्ही महानगरपालिकावरती। का टॅक्स घेत नाही का महानगरपालिका? महानगरपालिका झोपली आहे का आता? त्यांना दिसत नाही वॉटर सप्लायवाल्यांना कुठे आहेत ते? हे गटाराचं पाणी येते आमच्या नळाला, त्या नळातून आम्ही पाणी हे भरलेलं आहे। किती दिवस झालं हे पाणी असं घाण पाणी येते, आम्ही हे घाण पाणी असं पिऊ राहिलो आम्ही। हे आम्हाला व्यवस्थित करून द्यावं नगरपालिकाने, आमचं एवढंच मागणं आहे बस। आमचं आरोग्याचं प्रश्न आहे, हे आम्ही असं घाण पाणी पितोय, आम्हाला भीती वाटते अशा आजाराची।